विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला ना चार्ट बनवायला शिकवणार आहे. म्हणजे जी आपण नेम रिएक्शन घेणार आहे ना, तुम्ही काय करा, एक वही आणि पेन घ्या माझ्या बरोबर आणि माझ्या बरोबरच सुरुवात करा. वेळ न घालवता म्हणूया आपण. बघा मी इथं जे स्ट्रक्चर काढतोय त्याच्यात मी बेन्झीन रिंग घेतोय. ओके. आणि या बेन्झीन रिंगला बघा मी वर जो ग्रुप अटॅच करतोय तो आहे NH2. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की बेन्झीन रिंगला जर NH2 ग्रुप अटॅच असेल, तर याचं नाव आहे ॲनिलीन. काय नाव आहे? ॲनिलीन. ठीक आहे. ॲनिलीनची रिएक्शन जर NaNO2 आणि HCl बरोबर झाली, NaNO2 आणि HCl बरोबर, तर तेव्हा डायझोनियम सॉल्ट तयार होतं. ओके. आणि त्या सॉल्टमध्ये ऑब्व्हियसली क्लोराईड आहे बरं का. कारण इथं लिहिलंय मी HCl म्हणजे क्लोराईड येणार आहे. पण जर मी HX लिहिलं असतं, तर काय आलं असतं सांगतो तुम्हाला. आता डायअझो म्हणजे त्यात नायट्रोजन 2 येणार आहेत. ओके. म्हणजे त्यात N2+ येणार आहे आणि Cl-. मग याचं नाव काय? बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. आणि जर मी तिथं एक्स लिहिलं असतं तर बेन्झीन डायअझोनियम हलाइड. अरे लिहिताय ना माझ्या बरोबर एकदम हळू. चला याच्या खाली नाव लिहा माझ्यावर, चला बघू. ॲनिलीन. अगदी ऑफलाईनचा फील तुम्हाला आला पाहिजे बरं का. अगदी निवांत. ओके. काहीच घाई नाही. बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप अटॅच असेल तर काय नाव? ॲनिलीन. ह्याचं नाव काय? बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. बरं, आता इथून खरी गंमत सुरू होणार आहे. ही जे बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड आहे याची रिएक्शन जर क्युप्रस क्लोराईड बरोबर झाली. कुणाबरोबर? क्युप्रस क्लोराईड. तर या केसमध्ये क्लोरोबेन्झीन तयार होतं. काय तयार होतं? क्लोरोबेन्झीन. बघा लक्ष द्या व्यवस्थित. क्लोरोबेन्झीन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो क्युप्रस ब्रोमाइड मी जर घेतलं तर ब्रोमोबेन्झीन. तुमच्या लक्षात येईल हळू-हळू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी जर बघा क्युप्रस सायनाइड घेतलं तर सायनोबेन्झीन तयार होईल. सायनोबेन्झीन. आणि ही जी सगळी 3 रिएक्शन्स आहेत याला मी म्हणणार आहे सँड मेयर्स रिएक्शन. कोणती रिएक्शन? सँड मेयर्स रिएक्शन. पण थांबा. बेन्झीन डायझोनियम क्लोराईडच्या एवढ्याच रिएक्शन्स नाहीयेत. अजून आहेत. चला मी आता काय करतोय हा दुसरा एरो घेतलाय बरं का, लक्षात घ्या, समजून घ्या. सँड मेयर्स वरती गेलं म्हणूया आपण. ठीक आहे. आता याचं जर मी हायड्रोलिसिस केलं, तर त्या केसमध्ये मला फिनॉल मिळणार आहे. म्हणजे H2O. ॲसिडिक एखाद्या इन प्रेझन्स ऑफ ॲसिड H2O बरोबर रिएक्शन झाली, की फिनॉल तयार होतोय. फिनॉल. बरं. त्याच्यानंतर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता मी तुम्हाला सांगतो याची रिएक्शन मी कॉपर पावडर आणि HCl केली. कॉपर पावडर आणि HCl बरोबर रिएक्शन केली तरी मला क्लोरोबेन्झीन तयार होतं. हाच प्रॉडक्ट. पण या तिघांना मी काय म्हणणार आहे? सँड मेयर्स रिएक्शन. बरं. आणि मी तुम्हाला सांगतो कॉपर पावडर, ओके, आणि इथं जर मी HBr घेतलं तर इथं ब्रोमोबेन्झीन तयार होतं. आणि ह्या 2 रिएक्शन आहेत. ही आहे गॅटरमन रिएक्शन. आता बरेच जण गटरमन म्हणतात, लक्षात घ्या. गटरमन पेक्षा गॅटरमन म्हणा, बरं वाटतं, लक्षात घ्या. मग सँड मेयर्स रिएक्शन ह्याचं हायड्रोलिसिस केलं की फिनॉल तयार होतंय. कॉपर पावडर म्हणलं की गॅटरमन रिएक्शन. कुठल्या रिएक्शन मध्ये कोणता रिएजंट वापरतायत? हे प्रश्न ढिगाण आहेत बरं का. ढिगाणं प्रश्न आहेत. बरं, थांबा, संपलेलं नाहीये. फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन झाली की फ्लोरोबेन्झीन तयार होतं. पोटॅशियम आयोडाईड बरोबर रिएक्शन झाली की आयडोबेन्झीन तयार होतं. अरे म्हणजे फायनल प्रॉडक्ट कसा आहे? बेन्झीन रिंगला हॅलोजन अटॅच आहेत. हॅलोअरीन म्हणूया आपण. बरोबर आहे का बघा बघू. मग त्याला काढा की स्क्रीनशॉट. मी असं इमॅजिन करतोय, मी बाहेर गेलो की स्क्रीनचा जरा फोकस चेंज होतोय बरं का, लक्षात. मग ते ब्राईटनेस कमी जास्त होतोय बघा. मी आता इथं सरकतो. दिसतोय का तुम्हाला? ओके. मी पण दिसतोय. स्क्रीनशॉट पण येतोय. काढा पटकन स्क्रीनशॉट. छान. आता स्क्रीनशॉट तर काढलाय. मला सगळं करायचंय इरेज. पण थांबा. सगळंच करायचंय इरेज. ओके. आणि काय दाखवायचंय बघा, तुम्हाला लक्ष द्या. मी काय करतोय बघा, की पुस्तकातलं एक टेबल घेतोय आणि मी तुम्हाला याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढायला लावतोय. सँड मेयर्स रिएक्शन मध्ये बघा, क्लोराईड, ब्रोमाइड, सायनाइड. गॅडरमन मध्ये बघा, कॉपर पावडर म्हणलं की गॅडरमन रिएक्शन. KI म्हणलं की आयडोअरिन रिएक्शन. KI जी रिएक्शन आहे ती सँड मेयर्स नाहीये, ती आयडोअरिन रिएक्शन आहे. त्या माइल्ड रिडक्शन आहेत. माइल्ड रिडक्शन मध्ये बेन्झीन तयार होतंय. हे राहिलं माझं मगाशी चार्ट मध्ये यायचं. H3PO2 वर रिएक्शन झाली किंवा इथं हे अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे.
अतिशय इम्पॉर्टंट रिएक्शन लक्षात घ्या. ही रिएक्शन की ज्यात अरिलला एच लावल्यावर म्हणजे बेन्झीन तयार होतंय, बेन्झीन. आणि हे आपलं फिनॉल आहे, हायड्रोलिसिस केलं की फिनॉल तयार होतंय. घेऊया का आता पटापटा प्रश्न? घेऊया आपण आरामात. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मोजून 3 ते 4च मिनिटात सॅड मेयर्सचे किती प्रश्न झाले? आता माझ्या अगोदर उत्तर द्या. आता माझ्या अगोदर उत्तर द्या. ॲनिलीनची रिएक्शन NaNO2 HCl झालं की डायझोनियम सॉल्ट तयार होतं. त्याचं हायड्रोलिसिस केलं की फिनॉल तयार होतं. त्यांनी विचारलंय बी कोण आहे? तर बी आहे फिनॉल. काय अवघड आहे? काही अवघड नाही. पण चार्टची प्रॅक्टिस केली का रे तुम्ही? नसेल तर त्याची प्रॅक्टिस अगोदर करा. गॅटरमन ओळखता आलं पाहिजे, सॅन मेअर्स ओळखता पाहिजे, आयडोअरिन ते ओळखता आलं पाहिजे. पुन्हा माईल्ड रिडक्शन तिथं महत्वाचं आहे. बेन्झीन तयार होतंय. बरं पुढे बघा. शांतपणे किती सोपा प्रश्न आहे 2024 ला आलाय. ॲनिलीनचं कन्व्हर्जन डायझोनियम होण्यासाठी इथं NaNO2 आणि HCl लागतं. A हा रिएजंट आहे. कोण आहे त्याचा आन्सर? NaNO2 आणि HCl. नेक्स्ट क्वेश्चन. बघा दिसतंय का रे तुम्हाला क्लिअरली? दिसतंय, दिसतंय. बघा. ॲनिलीनची रिएक्शन NaNO2 HCl झाली की बेन्झीन डायझोनियम सॉल्ट तयार होतं, क्लोराईड. त्याचं हायड्रोलिसिस केलं की फिनॉल तयार होतंय. रिपीट बघा. 2023 आणि हा 2025. मी किती वेळा सांगायला लागलोय तुम्हाला. ॲज इट इज रिपीट होणार आहे सगळं. ॲज इट इज. तुम्हाला फक्त सांगता आलं पाहिजे. बघा तोच प्रश्न असल्यासारखा आहे. एनालिसिस ट्रीटेड विथ NaNO2 and HCl at low temperature to form बेन्झीन डायझोनियम क्लोराइड N2+Cl-. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन. आयडेंटिफाय द रिएजंट युज्ड फॉर द कन्व्हर्जन ऑफ ॲनिलीन टू फिनॉल NaNO2 आणि HCl. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुन्हा तेच ॲनिलीन त्याची रिएक्शन NaNO2 आणि HCl बरोबर हे डायझोनियम सॉल्ट तयार होतं. विचारलंय एक्स बद्दल पुढे जायची गरजच नाहीये. हा फिनॉल तयार होतोय. पण हा एक्स आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीनच्या ऐवजी आर ग्रुप आहे N2+Cl-. ऑप्शन बी करेक्ट आहे. जर तिथं प्रिंट चुकले त्यांची 1 लिहिलंय पण Cl आहे बरं का ते. N2+Cl-. जमतंय तर चला सोडवा हा प्रश्न. सोडवा बघा. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला क्लोरोबेन्झीन कॉपर पावडर नाही आहे. क्युप्रस क्लोराइड आहे. क्युप्रस क्लोराइड आहे. ती कॉपर पावडर असलं तर गॅटरमन असतं. सायनाइड असतं तर मेंडिस असतं. अमाइन तयार झाला असतं तर डिग्रेडेशन रिएक्शन लक्षात घ्या. मग ही रिएक्शन कुठली आहे? सॅड मेयर्स रिएक्शन आहे. या कुठल्या रिएक्शन्स आहेत? सॅड मेयर्स. नेक्स्ट. व्हॉट टाइप ऑफ अरिन्स आर ऑपरेटेड व्हेन अरिन डायझोनियम क्लोराइड फ्लोरोबोरिक ऍसिड HBF4. मग फ्लोरोबेन्झीन तयार होणार आहे. नावातच आहे फ्लोरोबोरिक ऍसिड. मग फ्लोरोबेन्झीन तयार होणार आहे. त्याचं नाव बाल्स कायमन रिएक्शन आहे बरं का. हे बघा असं नाव आहे त्या रिएक्शनचं. मगाशी नव्हतं त्या चार्टमध्ये. बघा बाल्स कायमन चिमन म्हणू नका लक्षात घ्या. बाल्स कायमन रिएक्शन लक्षात घ्या. ओके. आता नीट बघा. सांगतो. ही जी रिएक्शन आहे ही आहे गॅडरमॅन रिएक्शन. ओके. ही जी आहे ती माइल्ड रिडक्शन. माइल्ड रिडक्शन. हे पण बहुतेक माइल्डच रिडक्शन आहे. H3PO2 होतं रे. H3PO2 होतं. मला वाटतं H3PO2 होतं. पूर्वी प्रश्न सोडवले आपण. H3PO2. हां, तिथं अशा वेळेस जाऊ दे ना. तो ऑप्शन काय चुकीचंच आहे ना लक्षात घ्या. म्हणजे मला म्हणायचं काय तुम्हाला समजावून सांगतो थांबा. हां. PO3 नसेल हा नाहीच आहे ऑप्शन. मग हा आहे. क्युप्रस सायनाइड आहे. क्युप्रस क्लोराइड आहे. क्युप्रस ब्रोमाइड आहे. या सगळ्या सॅड मेयर्स रिएक्शन्स आहेत. बरं. व्हिच अमंग द फॉलोइंग कंपाउंड इज नॉट प्रिपेअर्ड बाय सॅड मेयर. मी फक्त करेक्ट ऑप्शन घेतले. जरा मोठे-मोठे ऑप्शन होते बरं का. आयोडीन नाही, ते आयडोअरिन आहे. आयडोअरिन आहे ते लक्षात घ्या. सॅड मेयर्समध्ये 3 आहे. क्लोराईड फॉर्मेशन, सायनाइड फॉर्मेशन, ब्रोमाइड फॉर्मेशन. ओके. आणि बाल्स कायमनमध्ये फ्लोराईड फॉर्मेशन. आणि बेन्झीन कुठं? माइल्ड रिडक्शन H3PO2. बरोबर आहे? ओके. आणि दुसरं कुठलं? इथेनॉल. हे सांगा रे आता. मी थांबतोय आता. कन्व्हर्जन ऑफ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड टू क्लोरोबेन्झीन इन प्रेझन्स ऑफ डॅश डॅश इज नोन ॲज. अरे, एक सेकंड, एक सेकंड. ॲज इट इज क्वेशन रिपीट झाला. ऑप्शन पण त्याच आहेत. ऑप्शन पण त्याच आहेत. थांबा. हां. 21 मी तोच घेतला काय प्रश्न चुकून? हां, माझ्याकडून प्रश्न डबल रिपीट झाला बरं का लक्षात घ्या. पण बऱ्याच वेळा झालंय. चला रिव्हिजन झाली म्हणूया आपण. नेक्स्ट क्वेशन. नेक्स्ट क्वेशन. बस. नेक्स्ट क्वेशन. नेक्स्ट काम तुम्हाला एकच करायचं की आपला ग्रुप फॉलो करायचा आहे लक्षात घ्या. CET पर्यंत मी तुम्हाला सांगतो गाईड करणार आहे. चला याचा स्क्रीनशॉट काढाच आणि आमच्या टीमला जॉइन व्हा. ओके. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं आम्ही प्रोव्हाईड करत राहणार आहे. ओके.
आणि तुमचा सपोर्ट नेहमी असू दे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडलाय तुम्हाला. तुम्हाला असं वाटलं ना, मला आता क्षणभर वाटलं होतं हे थांबलंच नाही पाहिजे. येऊ दे किती पण प्रश्न. जमतंय मला सँड मेयर्स रिएक्शन, गॅटरमन जमतंय. आयडो अरिंजो जमतंय. माय इंट्रोडक्शन माझ्या लक्षात आलंय. बाल्स कायमन माझ्या लक्षात आलंय. एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे. पण थांबा की, झालं काय आपलं? सॉल्ट रिएक्शन झाले का? झाली की. काय तयार होतं त्याच्यात? फ्लोराईड. फिंकस्टनमध्ये आयोडाईड तयार होतं. वुड्समध्ये अल्केन, हायर अल्केन. फिटिंगमध्ये ना बेन्झीन ग्रुप, बायफिनाइल, वुड्स फिटिक, टोलिन तयार होतंय. आणखीन कुठलं रे बाबा? 5 झाले. अजून काय घेतलं रे आपण? आठवा. 4था व्हिडिओ आहे आपला लक्षात घ्या. खूप आपण रिएक्शन्स घेतलेले आहेत. दुसरा पार्ट, तिसरा पार्ट. तुम्ही ही सीरीज फॉलो करा. तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये एक्सपर्ट व्हाल. ऑल द बेस्ट.